नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. आत्ता आपण बॅलडोर समोर जे ग्राउंड आहे पैसा पण शाळेचं त्या ठिकाणी आहोत. कर्मयोगी व्यावसायिक प्रशिक्षण यांच्यामार्फत आत्ता सध्या महिलांचं प्रशिक्षण चालू आहे. नुकतंच एक त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि दुसरं 3 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे. तर नक्की या ठिकाणी कसं प्रशिक्षण चालतं, या ठिकाणी आपल्यासोबत प्रशिक्षण जे शिकवणारे आहेत महिला वर्ग, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. सध्या जे आपलं प्रशिक्षण चालू आहे साधारणतः किती महिला वर्ग आहे याच्यामध्ये? आता 35 महिला आहेत. बरं, 35पैकी समजा साधारणतः किती दिवसापासून चालू आहे प्रशिक्षण? 10 डिसेंबरपासून प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. बरं, 10 ते किती समजा किती दिवसाचं असं काय? 10 दिवसाचं होतं. 10 दिवसाचं आहे. बरं, आता मग आता हे याच्यातले समजा 35 लोक आहेत, त्या 35 लोकांमध्ये किती लोकांना चांगली दुचाकी चालवता येते? 99% लोकांना येते. फक्त जवळपास झालेले? हां, जवळपास सर्वांना येते. फक्त एकच लेडीज आहे, तिला जमत नाही. बरं, आता ह्याची वेळ कशी ठेवली आपण? आम्ही सकाळी 11 ते 2 ठेवली. मग आता वेळ आता जे महिला वर्ग आहे ते ॲडजस्ट कसं करता? म्हणजे समजा तुमचा टाईम कसा असतो? आणि आमचा टाईम सकाळी 11 ते 2 असतो. महिला पण त्या वेळेमध्ये मुलं शाळेत वगैरे जातात ते. बरं, मग त्या वेळेमध्ये महिला येतात ते. बरं, आता ह्यासाठी जी फी ठेवली तुम्ही ती किती आहे, काय सांगू शकाल का? आम्ही जी फी ठेवली आहे ती खूप अल्प दरात ठेवलेली आहे. 2000 रुपये फी आहे. बरं, आता प्रशिक्षणाचं ठिकाण फक्त हेच आहे ग्राउंड का आणखी दुसरं कोणतं ठिकाणी आहे? ग्राउंड आहे, बॅलडोरच आहे. बरं, आणि जे आता समजा काही शिकलेले असतील त्याच्याबद्दल थोडं काय सांगू शकाल का बाबा? पहिला ज्यांचा त्यावेळेस अनुभव होता की तुम्हाला कसं वाटलं शिकवताना, असं काय सांगाल का? नाही, आम्हाला आता ज्या लेडीज आहेत 35 लेडीज, ह्या म्हणजे ह्यांना जास्त शिकवायला आम्हाला त्रास नाही झाला ह्यावेळेस. बरं, कारण थोडीफार कुठेतरी त्यांनी घरी चालवली होती आणि इथे येऊन मग त्यांनी म्हणजे लवकर रिस्पॉन्स दिला आणि लवकर पटकन गाडी शिकल्यात. ओके, धन्यवाद. कर्मयोगी व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संस्थापैकी आहेत त्या आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तर आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात सांगा ना, नक्की आपले काय काय उपक्रम असतात? सर, आमच्याकडे वेगवेगळे उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देतो आहे. व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, परत रोजगार निर्मिती करून देतो आहे महिलांना. बरं, आणि आता अन्न, वस्त्र, निवारा जशा ह्या बेसिक नीड्स आहेत त्याप्रमाणे ना व्हेकल येणं पण ही एक बेसिक नीड होऊन बसलेली. कारण प्रत्येक गोष्टीला गाडी किंवा 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर येणं गरजेचंच आहे. तर आता 4 व्हीलर तर लगेच महिलांच्या आवाक्याबाहेर आहे, लगेच शक्य नाही. पण 2 व्हीलर ही महिलांची गरज ओळखून आम्ही हे अल्प दरामध्ये महिलांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. बरं, आता मागं जे प्रशिक्षण झालं त्याच्यामध्ये साधारण किती होते विद्यार्थी, काय सांगू शकता? मागच्या प्रशिक्षणामध्ये साधारण 250 महिला वगैरे होत्या. बरं, आणि आत्ता पण जवळजवळ 35-40 महिला आहेत आणि सगळ्या महिला शिकलेल्या आहेत. फक्त एक राहिलेली आहे आणि ती खंत वाटते आम्हाला की अरे आमचा 100% रिझल्ट का नाही लागला. तर पुढे जेव्हा प्रशिक्षण होईल तेव्हा आम्ही 100% हिला हे करणार, ट्रेनिंग देणार. ओके. आत्ता आपल्यासोबत दुसरं एक महिला प्रशिक्षण आहे, तर तिच्याकडे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. साधारण आपण आता कोणत्या दिवशी इथं आला होता प्रशिक्षण घेण्यासाठी ते सांगा पहिलं. आता 5 दिवस झाले मला. बरं, आता 5 दिवसामध्ये तुम्हाला आता गाडी इथे चालवता? हो. बरं, 5 दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा गाडीवर बसले त्यावेळेस तुम्हाला अनुभव कसा वाटला, की बाबा घाबरलं, भीती वाटली, पडतं का काय, असं काय झालं का? खूप भीती वाटली होती. गाडी म्हणजे मला सायकल पण येत नव्हती, सायकलसुद्धा मी हातात पकडलेली नव्हती. बरं, तर डायरेक्ट गाडीवर बसलं तर मला खूप एकदम हे झालं. पण मॅडम इतक्या कॉन्फिडन्स होता की बिलकुल बिनधास्त चालवायचं, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. म्हणजे मागे बसून त्यांनी गाडी शिकवली आम्हाला. बरं, आपल्या घरी दुचाकी आहे? नाही. बरं, आता समजा तुम्ही शिकल्यात, मग तुम्हाला दुचाकी घेण्याची म्हणजे तुम्हाला इच्छा झाली असेल नक्कीच. हां हां. बरं, दुसरी गाडी आहे का तुमच्या घरी कोणती? नाही, गाडी कोणतीच नाही. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही शिकून आता 5 दिवस झालेत, आता जर तुम्हाला चावी दिली गाडीची तुम्ही चालू शकता? हो, चालू शकता. मग तुम्ही आता राहायला कुठं आहात? मंत्रा सिटी. मंत्रा सिटी. तर इथं तुम्ही आता कसं ये जा करता रोज? पायी. मग आता ज्यावेळेस तुम्हाला गाडी येते त्यावेळेस तुम्ही म्हणणार का बाबा मी स्वतःच्या मी गाडी जाऊ शकतो? म्हणजे एक 5 दिवसात तुम्हाला कॉन्फिडन्स भेटला एकदम. ओके. तर आपल्यासोबत या ठिकाणी जे प्रशिक्षण करणाऱ्या महिला आहेत त्याच्यापैकी काही महिला आहेत, त्यांच्याकडे नक्की जाणून घेऊ की त्यांना प्रशिक्षण करताना नक्की काय अनुभव आला. कारण दुचाकी म्हटलं तर पहिला अंगाला थरकाप येतो की बाबा आपल्याला जमेल की नाही. परंतु जर शिक्षक चांगला असेल तर साहजिकच आपल्याला शिक्षणसुद्धा चांगलं भेटतं. तर ते महिलांकडे आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. साधारण आपण आता किती दिवसापासून येत आहे आणि पहिला जो अनुभव होता आपला एक्सपिरियन्स, बाबा पहिली गाडी आपण चालवली त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं? नाही म्हणजे घाबरले होते मी, पण इथं आल्यावर 1-2च दिवसात त्यांनी मला एवढं ट्रेन केलं की पटकन गाडी यायला लागली. बरं, आपल्याकडे दुचाकी आहे का घरी? नाही आहे. बरं, मी सुरुवातीला म्हणजे 15-16 वर्ष झाले असतील तेव्हा सायकल चालवत होते, त्यामुळे त्याच्यानंतर मी हातातच नव्हती घेतली. मग तुम्हाला कसं वाटलं की बाबा आपल्याला दुचाकी यायला पाहिजे, म्हणजे का वाटलं असं काय? खूप छान वाटलं म्हणजे. आणि असं वाटतं की आपल्याला पण गाडी यावी म्हणून.
बरं. कुठे जायचं अर्जंटली म्हटलं की आपल्याला रिक्षाने वगैरे जावं लागतं किंवा लगेच म्हणजे रिक्षा वगैरे अवेलेबल नसते. गाडी असली की पटकन गाडीवर काही काही कामं ही पटकन करता येतं. बरं, ह्यातून वेळ कसा काढला तुम्ही? आता समजा आता गृहिणी आहे, समजा गृहिणीचं असेल, जॉबला वगैरे कुठे नाही ना, नाही, मग मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांना शाळेत सोडणं वगैरे असेल, मग ह्यातून वेळ कसा ॲडजस्ट केला आपण? माझी मुलगी दुपारी स्कूलमध्ये जाते, दुपारनंतर मला टाईम मिळतो, त्या टाईमातच मी इथे येऊन पटकन जाते. बरं, आता घरी सांगितलं का तुम्ही मला दुचाकी येते म्हणजे घरच्या लोकांना? हो, त्यावेळेस त्यांची काय प्रतिक्रिया होती? हो सांगितले. माझे मिस्टर बाहेर असतात, त्यांना मी व्हिडिओ पण पाठवलेला आहे. बरं. आणि त्यांनी मला रिप्लाय पण दिलेला आहे छान म्हणून. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही जे आता दुचाकीचे प्रशिक्षण घेत आहात त्याच्या आधी तुम्ही कुठं ट्राय केलं होता किंवा मला दुचाकी शिकायची असं कुठं माहिती घेतली होती का? नाही, मी कुठं माहिती पण घेतली नव्हती. बरं. मला सायकल पण येत नव्हती. बरं. पण पहिल्यांदा जेव्हा मी गाडीवर बसले ना तेव्हा मला खूप भीती वाटत होती. पण स्मिताताई आणि शीतलताईंनी खूप छान पद्धतीने आम्हाला गाडी शिकवली. आता मला 10 दिवस झाले आहेत पण खूप छान पद्धतीने मला गाडी येते चालवायला. बरं, तुमच्या घरी दुचाकी आहे कोणती? नाही आहे, आता घेणार, आता शिकले तर घेणार आहे आता. बरं, ह्याच्या आधी समजा तुम्हाला एखादी महिला रस्त्यावरून जाते तर तुम्हाला असं कधी वाटलं का बाबा ही जर लेडी चालू शकते तर मला काला चालवता येत, असं कधी प्रश्न पडला का मनात? हो, म्हणजे माझ्या मैत्रिणीची गाडी आहे, ती जेव्हा चालवते ना तेव्हा मला असं वाटतं हां मी पण शिकली पाहिजे. म्हणजे तिने मला पण खूप वेळा सांगितलं की तू रुपाली तू गाडी शिक म्हणून, पण मी कधी ते एवढं मनावर घेतलं नव्हतं. पण जेव्हा मी ही ॲड बघितली शीतलताईंची तेव्हा मग मला असं वाटलं की चला आपण पण शिकावं. पहिले 2-3 दिवस मला खूप भीती वाटली पण नंतर मग आली मला शिकायला गाडी. बरं, ज्यावेळेस तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली असं काय सांगू शकाल का? आम्ही इथे गेले होतो सुशीला मंगल कार्यालयामध्ये. बरं. तर तिथं मॅडमनी प्रशिक्षण वर्ग भरवलं होतं. तेव्हा खेळ रंगला पैठणीचा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की असं असं गाडी शिकवणार आहोत आम्ही. तर मी स्मिताताईंचा नंबर घेतला आणि मग मी कॉन्टॅक्ट केला त्यांना. बरं, आता घरची तुम्हाला घरी सांगितलं का मला दुचाकी ती चालवता असं, मग घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? माझे मिस्टरच असतात आणि माझी 2 मुलं. मुलगी माझी रोज येते माझ्याबरोबर. मिस्टरांनी बघितलं व्हिडिओ पण त्यांना पण आवडलं. ते म्हणलं ठीक आहे आपण घेऊ गाडी म्हणून. म्हणजे चांगला प्रतिसाद आहे त्यांचा पण. ओके, ठीक आहे. सोबत आणखी एक महिला वर्ग आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. मॅडम नमस्कार. सध्या आपण राहता कुठं ते सांगा पहिलं? तळेगावमध्ये. बरं बरं. आता ह्यांचा जो प्रशिक्षण महिलांचा जो प्रशिक्षण वर्ग आहे दुचाकीचा, तर तळेगावात कुठं तुम्ही पाहिला का भाऊ कुठं घेतात असं काय? बॅनर लावले होते त्यांनी. बरं. जे मेन ठिकाणी जिजामाता चौक हायवेला तिथे, त्याच्यावरून आम्हाला समजलं की आहे म्हणून. बरं, ज्यावेळेस तुम्ही इथं पहिल्या दिवशी आला त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या गाडीवर आला? घरच्या घरी गाडी आहे घरी गाडी. मग कसं आला त्यावेळेस तुम्ही इथं? नाही, पहिल्यांदा घरच्यांनीच सोडलं, नंतर मग ह्यांच्या प्रशिक्षणातर्फे मी नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात झाली त्यावेळेस घरच्यांनी आणून तुम्हाला दुचाकी इथं सोडलं. बरोबर. आणि ज्यावेळेस पहिला दिवस होता मग त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं की बाबा मला गाडी जमेल का नाही असा काय प्रश्न आला का मनात? पहिल्या दिवशी असं वाटलं होतं मला जमते की नाही, पण यांनी आमचा आत्मविश्वास जागा करून दिला की तुम्हाला येत आहे, तुम्ही शिका आणि प्रोत्साहन आम्ही देऊ तुम्हाला, तुम्ही योग्य पद्धतीने शिकाल. बरं, तुमच्या स्मिताताई आणि शीतलताई त्यांनी अगदी योग्य पद्धतीने आम्हाला प्रशिक्षण दिलं की असं अगदी वाटलंच नाही की काय गाडी आम्ही शिकतोय आणि टेन्शन आहे याचं, असं काहीच वाटलं नाही. बरं, समजा जर जेंट्स प्रशिक्षण शिकवणारं असेल आणि लेडीज असेल तर फरक असा काहीतरी असेलच. मग लेडीज असल्यामुळे तुम्हाला आणखी आत्मविश्वास भेटला असं काय का? वाटला. हो बरोबर आहे. अर्थात महिलांना सगळ्यात तसाच विचार असतो ना की लेडीजनी शिकवलं तरी ते जास्त सपोर्टिव्ह वाटतं. ओके, बरं. आता तुमच्या घरी जी दुचाकी आहे ती किती वर्षापासून आहे? ती 5-6 वर्षापासून. मग 5-6 वर्ष तुम्ही फक्त दुचाकी पाहत असताना किंवा मागं बसणं एवढंच एकच काम? तेवढंच. परंतु आता मात्र समजा ॲक्टिव्हा वगैरे अशी गाडी असेल तुम्ही चालू शकतो. बरोबर आहे. बरं, आता हे ज्यावेळेस तुम्ही इथं आला म्हणजे 5-6 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर मग तुम्ही घरच्यांना सांगितल्यानंतर मग घरच्याच्या प्रतिक्रिया काय होत्या? घरच्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे ते म्हणले खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल महिलांना सगळीकडे काहीही तुम्हाला ह्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो, उद्या काही होऊ शकतं. मग तुम्हाला ही गोष्ट यायलाच पाहिजे, गाडी चालवणं ही गोष्ट यायलाच पाहिजे समाजात. घरचं काम म्हणा किंवा शाळेत सोडवणं किंवा काही कोणाला इमर्जन्सी आली तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरं, आता हा जो कोर्स पूर्ण केल्यानंतर काहीतरी संस्थेमार्फत काहीतरी 3 कोर्स फ्री आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? त्याच्यामध्ये त्यांनी नथ मेकिंगमध्ये आणि साडीला गोंडे लावणे आणि आर इन वर्क्स असं आहे ते 3 प्रशिक्षण केंद्र आहेत त्याच्यामध्ये. तर ते सुद्धा अत्यंत छान रीतीने होईल. मग तुम्ही सहभागी असणार त्याच्यामध्ये? हो नक्कीच. मी अशा शुभेच्छा देते. अत्यंत हे छान पद्धतीने कष्ट घेत आहेत दोघी, स्मिता मॅडम आणि शीतल मॅडम, म्हणून मी त्यांचे पण आभार मानते. आणि महाराष्ट्र आपला न्यूज, आवाज महाराष्ट्र ह्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. थँक्यू.
धन्यवाद. आणखी काही महिला प्रशिक्षण आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपण किती दिवसापासून येता इथं? एक 8 दिवस झाला आम्ही प्रशिक्षण घेतो मॅडम. बरं, 8 दिवसामध्ये समजा दुचाकी तुम्ही कधी हातसुद्धा लावला नसेल 8 दिवसामध्ये किंवा कित्येक वर्षामध्ये नाही. तुमच्या घरी दुचाकी आहे? नाही. बरं, मग तुमची शिकण्याची इच्छा काय झाली असेल असं काय सांगू शकाल का? मी इथं तळेगावला येताना ह्या क्लास घेताना दिसल्या होत्या. मी सहज आले इथं. बरं. मॅडमला विचारलं आणि विचारलं. चौकशी केली. हां. तेव्हापासून मी क्लास लावलेला आहे. बरं. आणि जेव्हा क्लास लावते तेव्हा मॅडमने जे शिकवले तेव्हापासून माझा आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. मग आता समजा मी गाडीची तुम्हाला चावी दिली तर तुम्ही एक चक्कर मारून येऊ हो शकता. हो. मग हा कॉन्फिडन्स नक्की कशामुळे आला की तुमची शिकण्याची प्रेरणा असो किंवा यांची शिकवण्याची एक मॅडमची- जी ताकद म्हणतात आपण नाही का मॅडमची तुम्हाला येऊ ताकद शकतं. आणि मॅडमचा आत्मविश्वास आमच्याबद्दल जे आहे त्याबद्दल आम्ही शिक असं कधी झालं आहे का बाबा तुम्हाला गाडी दिली तुम्हाला जमत नाही असं कधी ओरडणं वगैरे किंवा थोडक्यात आपण म्हणतो ना की बाबा तुला येतच नाही किंवा असं काही झालं आहे का? असं बोललेत मॅडम मला. बरं, मग तुम्ही काय ठरवलं त्यावेळेस? नाही, मी त्यांचं मनावर नाही घेतले आणि तेव्हापासून मी चांगलं उलट आत्मविश्वासाने केलं. आत्मविश्वास वाढला माझा. ओके, धन्यवाद. मॅडम नमस्कार. सध्या आपण राहिलं कुठं आहात? तळेगाव स्टेशन. बरं, आपण व्यावसायिक आहात, गृहिणी आहात का जॉबला कुठे आहात? व्यावसायिक पण आहे, गृहिणी आहे. बरं, आता तुम्ही ज्यावेळेस इथं प्रशिक्षण आले पहिल्या दिवशी त्यावेळेस तुम्हाला जे दुचाकी शिकवणारे जे मॅडम आहेत त्यांनी तुम्हाला काय माहिती दिली? आम्हाला त्यांनी पहिल्यांदा गाडीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ की ब्रेक, दोन्ही हातात ब्रेक कसे असतात, ओके. मागचा ब्रेक, परत बरं. स्टँड कसं, पेट्रोल कुठे कसं टाकायचं, बरं, गाडी स्लिप झाल्यावर त्याचं कसं आपण हे करायचं, ते कंट्रोल पण कसा करायचा? ते पण सांगितलं त्यांनी व्यवस्थित. बरं. आधी गाडीची संपूर्ण माहिती देऊन पुढे नंतरच त्यांनी ते आमच्या हातात गाडी दिलेली आहे. बरं. तुमच्या घरी दुचाकी आहे? नाही, सध्या तरी दुचाकी नाही. बरं, मग तुम्हाला दुचाकी शिकण्याची इच्छा काय झाली असावी असं काय सांगू शकाल का? इच्छा तर आता जेव्हा आपण बाहेर निघतो, जेव्हा रस्त्याने गाड्या बाकीच्या बघतो, लेडीज चालवतात, सगळेजण का, मग आपल्यात काहीतरी कमतरता, आपण का असं मागे राहावं सगळ्यांच्या? बरं आपल्यालाही आतून वाटत असतं ना की आपल्याला पण शिकता आली पाहिजे, ते सगळं आपल्याला पण करता आलं पाहिजे. बरं आणि सगळ्या कामासाठी तर ते गरजेचं आहे आताच्या. बरं, साधारण किती दिवसामध्ये तुम्ही आता गाडी चालू शकता? मी आता तर मला तर 8 दिवस तर झाले मला, बरं, पण अजून 8-10 दिवसात जर आले तर माझं सगळं क्लिअर होऊन जाईल. मग थोडक्यात तुम्हाला एक आत्मविश्वास आला आपण चालू शकतो, माझं वाढलं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हो, सगळं. बरं, आता समजा तुम्हाला आता गाडी दिली चालू आहे तर तुम्ही त्यात पहिल्यांदा काय चेक करणार सांगू शकता का? बाबा गाडी चावी घे आणि एक राईट मारून या, तर तुम्ही काय करणार? राईट मारू शकते मी तसं, पहिला आणि ब्रेक वगैरे सगळे त्याचे व्यवस्थित चेक करणार. ओके, बरं. गाडीचा स्पीड वगैरे आणि चल. बरं, आता ही जे तुम्हाला बाबा थोडी फार गाडी येते मग हे तुम्ही माहिती घरच्यांना दिली का, सांगितलं का? मग घरच्यांची प्रतिक्रिया काय होती याच्यावर? त्यांनाही आनंदच झाला की, नाहीतरी आपल्याला प्रत्येक वेळेस घरच्यांवर डिपेंड राहावं लागतं की मला हे घ्यायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. अगदी बरोबर. हां हां, हे त्यांची महत्त्वाचं कामं आहे. सोडून ते आमच्या मागे येऊ शकत नाही प्रत्येक वेळेस. बरं, त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या ह्याच्यावर करतो, म्हटलं आम्हालाही आनंद, त्याला सगळ्यांना आनंदच होतोय घरच्यांना. ओके, ठीक. छान बोलला.